नमस्कार मंडळी, रुहीज किचनमध्ये परत एकदा स्वागत आहे. मस्त असा एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे. कोकणातला हा गोड पारंपरिक असा पदार्थ आहे खांडवी. खांडवी हा पदार्थ शक्यतो नागपंचमीच्या दिवशी जास्त प्रमाणात बनवला जातो आणि हा कसा बनवायचा ह्याचा पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण डिटेलमध्ये मी इथे सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर करूया आपण मस्तपैकी गोड पारंपरिक पदार्थ खांडवी. इथे मेजरिंग कपचा 1 कप बासमती तांदूळ घेतलाय. तो स्वच्छ धुवून असा सुती कापडावरती रात्रभर सुकत ठेवलेला होता. वातावरण आत्ताचं दमट असल्यामुळे आता मी रात्रभर ठेवला होता. उन्हाळा असेल तर लगेच सुकतो. त्याच्यामुळे इथे आपण असं बासमती तांदूळ घेतलाय म्हणजे त्याला वास छान असतो म्हणून आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा मिक्सरला आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचा आहे. जाडसर म्हणजे जरा रवाळ घ्यायचा आहे. म्हणजे वरी तांदूळ असतो तशा पद्धतीने किंवा जाडा रवा असतो अशा पद्धतीने आपण हा मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलेला आहे. खूप सोपी आणि इतका चविष्ट अशी रेसिपी आहे. त्याच्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता. आता इथे मी 1 टीस्पून तूप घेतलेलं आहे. आपल्याला काही जास्त लागणार नाही. 1 टीस्पून तूप घेतलेलं आहे आणि तूप छानपैकी गरम झाले की आपण हा जो तांदळाचा रवा तयार केलेला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्तपैकी थोडासा कलर त्याचा चेंज होईपर्यंत म्हणजे थोडा ब्राउनिश कलर येईपर्यंत असं खरपूस असा आपण तो भाजून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या त्या खांडवीला छानपैकी कलर पण येतो आणि टेस्टही येते. आता आपण हे सगळं भाजेपर्यंत आपल्याला दुसरं काम करायचं आहे. ते म्हणजे आता आपल्याला त्याच्यासाठी जो पाक असं म्हणता येणार नाही. त्याला जो गोडवा आणण्यासाठी आपल्याला इथे गुळाचा वापर करायचा आहे. आता इथे काय घेतलंय, ज्या कपने किंवा ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतला असेल त्याच वाटीने किंवा त्या कपाने 3 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप गूळ टाकायचा आहे. गूळ आता मी इथे पावडर घेतलेली होती त्याच्यामुळे इथे मी 1 कप असा घेतलेला आहे. तुम्ही 1 कप किसून गूळ घेऊ शकता आणि आपल्याला हे गूळ वितळवून फक्त ते पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्याचा मोठा असा काही पाक बनवायचा नाही. पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाक बनवायला तसं वेळही जाईल. पण तिथपर्यंत आता आपल्याला हे नुसतं पाणी उकळवून घ्यायचं आहे. गूळ किसून घेतलेला असेल तर त्याचं गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे. पावडर असल्यामुळे लगेच विरघळू शकतो. आता ते एकीकडे आपण गुळाचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण छानपैकी आपला हा तांदळाचा रवा आहे तो खरपूस असा भाजून घेऊया. इथे बघू शकता तांदळाचा कलर सगळा आपला थोडासा असा चेंज झालेला आहे. आपल्याला काय असं भरपूर काळपट असा करायचा नाहीये. आणि इथे एक सांगून ठेवते, गूळ जर तुमचा पांढरा असा असेल तर तुम्हाला जर इथे पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता. माझा आता गुळाचा कलर हा असा थोडासा चॉकलेटी असा ब्राउनिशच होता. त्याच्यामुळे इथे मी फूड कलरचा वापर केलेला नाही. कारण का मग तो टाकल्याने अजून आपल्या सगळ्या पदार्थाला कलर जरा वेगळाच येऊन जातो. आता आपलं गुळाचं पाणी छानपैकी गरम झालेलं आहे. तसंच्या तसं आपण ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की पाणी खूपच झालंय, पण आपला तांदूळ हा त्याच्यामध्ये व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे. मस्तपैकी असं मऊसूद आपली खांडवी तयार झाली पाहिजे. त्यामुळे हे सगळं प्रमाण दिलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खांडवी. या नागपंचमीला खूपच सुंदर होऊन जाईल तुमची खांडवी. आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. 2 टीस्पून मी वेलची, जायफळची छानपैकी पावडर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ती आपण मिक्स करूया आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं मी मेजरिंग कपचा अर्धा कप म्हणजे तुम्ही 1 वाटी असेल तर अर्धी वाटी घ्यायचं आहे ओलं खोबरं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि सगळं आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जसं ते शिजायला सुरुवात होते तसं त्याला थोडा घट्टपणा येत जातो. आपला तांदूळ त्याच्यामध्ये छानपैकी फुलतो. त्याच्यामुळे मस्तपैकी आपल्याला ते शिजायला शिजतं आणि त्याला घट्टपणा येत जातो. आता आपण पूर्णपणे व्यवस्थित असं हे ढवळत राहायचं आहे, की जेणेकरून कुठे करपलं नाही पाहिजे. म्हणजे अगदी कंटिन्युअसली ढवळत राहायचं नाहीये, पण मध्ये-मध्ये आपल्याला ते ढवळत राहायचं आहे. मीडियम फ्लेमवरती छानपैकी आपल्याला आपली ही खांडवी शिजायला ठेवायची. आता इथे बघा थोडं त्याला घट्टपणा आलेला आहे. आता मी झाकण ठेवून त्याला एक वाफ देते. एक 10 मिनिटाची आपण त्याला एक वाफ द्यायची आहे छानपैकी. अगदी काय असं बराच वेळ शिजत ठेवायचं नाहीये. अगदी भात शिजतो तसं आपल्याला शिजत ठेवायचं नाहीये. एक 10 मिनिटाची छोटीशी अशी वाफ द्यायची आहे त्याला, की जेणेकरून अजून आपला तांदूळ त्याच्यामध्ये मस्तपैकी फुलला पाहिजे. खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे. हे बघा, आता आपण 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेतलेलं आहे. परत एकदा आपण ढवळून बघूया. अजूनसुद्धा त्याला ओलावा हा आहे. आता आपल्याला एवढा ओलावा असताना आपण आपली खांडवी सेट करू शकत नाही. म्हणजे त्याचा आपला बर्फीसारखा तुकडा निघू शकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं असंच त्याला मीडियम फ्लेमवरती छानपैकी परतवायचं आहे, की जेणेकरून त्याला थोडासा असा घट्टपणा आला पाहिजे.
अशा पद्धतीने आपण हे काय अगदी एकदम पूर्ण सुखेपर्यंत, अगदी घट्ट सुखेपर्यंत आपल्याला हे करायचं. थोडासा ओलावा त्याच्यात असेल तरी चालेल, पण आत्ता जी आहे म्हणजे ओलावा त्याच्यापेक्षा थोडा अजून कमी ओलावा पाहिजे. म्हणून अजून 10 मिनिटं आपल्याला ते नुसतं परतवायचं. पण अशा वेळेला ते ढवळत राहायचं आहे. हे बघा आता त्याला घट्टपणा बऱ्यापैकी येत चाललेला आहे, म्हणजे आलेलाच आहे. आता मी इथे गॅस बंद करून घेते आणि परत एकदा असंच थोडा वेळ ते असं ढवळून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी असं त्याला घट्टपणा आलेला आहे. आता आपल्याला ज्या ह्याच्यात सेट करायचं आहे, आता इथे मी ताट घेतलं, त्याला थोडी सगळीकडे असं तूप लावून घेतलेलं आहे आणि जो सगळा आपला बॅटर आहे तो आपण त्याच्यावरती काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर केवढी जाडीची, केवढी पातळ ज्या पद्धतीने बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही ते पसरवून घ्यायचं आहे. असं छानपैकी सगळीकडनं एक समान असं ते व्यवस्थित पसरवून घेऊया आपण. आणि आता त्याच्यावरती तुम्हाला ज्या पद्धतीचे कोणते ड्रायफ्रुट्स पाहिजे असेल तर इथे मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे, ते थोडेफार ह्याच्यावरती असे टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जे काही ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही करता. तुम्हाला सिंगल सिंगल असा काजू लावायचा असेल, बदाम लावायचं असेल, जसं तुमच्या आवडीनुसार पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती लावून घेऊ शकता. आता इथे ड्रायफ्रुट्स थोडे लावून घेतलेले आहेत. आता ते गरम आहे तिथपर्यंतच ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आपण. आणि त्याच्यानंतर ते ड्रायफ्रुट्स असे थोडेसे मी असे प्रेस करून घेते की जेणेकरून त्याच्यामध्ये व्यवस्थित शिरतील. आणि तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे, म्हणजे अगदी तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये किंवा चौकोनी कशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने किंवा तेवढ्या साईजमध्ये कमी जास्त असं ते कापून फक्त घ्यायचं आहे. आणि हे कापून झाल्यानंतर पूर्णपणे गार होईपर्यंत आपल्याला असंच्या असंच ते ठेवून द्यायचं आहे. अजिबात फ्रीजमध्ये किंवा असं काही ठेवायचं नाही आहे. असंच बाहेर रूम टेम्परेचरला आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. तसं थंड झाल्यानंतर ॲटोमॅटिक आपली खांडवी ही छानपैकी सेट होते. तुम्ही इतकं नक्की यावेळेला ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुमची कशी बनली ती. हे बघा अशा पद्धतीने आपण ती पूर्णपणे गार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी इझीमध्ये आपला तुकडा निघतोय. काहीही असं त्याला हे नाही आणि तेवढा मऊपणा पण आहे आणि असं छानपैकी अलगद हातात आपल्याला निघते. अशा पद्धतीने सुद्धा ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण ही आज कोकणातला हा गोड पारंपरिक पदार्थ बनवलेला आहे खांडवी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. रोहीपर्यंत ही रेसिपी कशी वाटली, ही खांडवी कशी वाटली नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.